नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कोतवाल पदभरती 2026 ला सुरुवात झालेली आहे आणि या पदभरती संदर्भात आज म्हणजेच 19 ऑगस्ट 2026 रोजी खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे मित्रांनो. तर या अपडेटबद्दल माहिती जाणून घेऊयात आणि त्याच्यानंतर याच व्हिडिओच्या माध्यमाने कोतवाल पदाबद्दल सविस्तर माहिती पुढे मी तुम्हाला देणार आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, त्याचसोबत पगार किती असतो, आपल्याला अभ्यासक्रम काय असणार आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. तर बघा, हे आजचं अपडेट आलेले मित्रांनो या पदभरतीबाबत. जर टोटल जर म्हटलं तर कोतवाल या पदाची आपल्याला किती जागांची पदभरती होणार आहे मित्रांनो, 2912 इतक्या जागांसाठी ही पदभरती होत आहे मित्रांनो. ठीक आहे, तर या पदभरतीला मान्यता मिळाली आहे मित्रांनो आणि ही पदभरती जर म्हटलं तर जिल्ह्यानुसार होणार आहे. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्याचा पेपर त्या त्या जिल्ह्यामध्येच होईल आणि तिथलेच उमेदवार त्या पदभरतीसाठी अर्ज करू शकतात मित्रांनो. तर त्याच्या संदर्भात हे संपूर्ण अपडेट दिलेले मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर महत्त्वाची माहिती इथं देऊन घेतो मित्रांनो. बघा, आता मान्यता भेटलेली आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार इथं जाहिरात इथं यायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. तुमच्याकडे अतिशय कमी वेळ असणार आहे, कारण कोतवाल पदाची जर जाहिरात आली तर 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचं पेपर होऊन सिलेक्शन देखील होऊन जात असतं. कोतवाल या पदाचा पेपर तुमचा ऑफलाईन होत असतो मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. गेल्या आता मागची जेवढे पण पदभरती झाली त्या पदभरतीसाठी देखील आपण कोतवाल पदासाठी पोलीस पाटलासाठी नोट्स दिल्या होते मित्रांनो. अभ्यासक्रम आणि बाकीची पुढे माहिती तुम्हाला जी इतर माहिती ती देखील या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा भरल्या जाणार आहे तर त्याच्याविषयी इथं संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर यामध्ये बघा, इथे आपल्याला जिल्ह्याचं नाव दिले, टोटल मंजूर पदे जेवढी पण आहेत ते दिसतील, भरलेली पदे दिसतील आणि रिक्त पदं तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, तर आता जेवढी पण रिक्त पदे आहेत मित्रांनो ते सर्व पदं भरली जाणार आहे आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला एकासोबतच सर्व जिल्ह्यांमध्ये या जाहिराती आलेल्या बघण्यासाठी भेटणार आहेत मित्रांनो. ही पदं भरती मोठी होणार आहे मित्रांनो. अभ्यासक्रम अतिशय सोपा असणार आहे आणि कमी वेळात तुमचं इथे जास्तीत जास्त चान्स असणार आहे सिलेक्शन व्हायचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा, जिल्हा आणि इतर रिक्त पदे. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रिक्त पदं असणार आहेत मित्रांनो. जेवढी पण रिक्त पदं दिसत आहे जिल्ह्यानुसार तुम्ही बघू शकता. आता प्रत्येक जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर इथं 283 पदं आहेत. अशाच प्रकारचे आपल्याला जालनासाठी 47 आणि इतर जिल्ह्यांची पदं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर थोडं खाली घेतोय. सर्व जिल्ह्यानुसार तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. भरपूर पदसंख्या मोठी आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तर इथपर्यंत आल्यानंतर पुढे जर म्हटलं तर मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे, यांची वेगळी आपल्याला दिसत आहे मित्रांनो. टोटल जर म्हटलं तर एकत्रित पदसंख्या आपल्याला मोठी दिसत आहे मित्रांनो. टोटल जर म्हटलं तर 2912 एवढी पदं रिक्त आहेत मित्रांनो. तर त्यातील जर म्हटलं तर बघा, सर्व पदांसाठी आपल्याला इथं एक विशेष भरती होणार आहे मित्रांनो. एक विशेष बाब म्हणून आपण इथं मान्यता भेटलेली आहे मित्रांनो आणि एकाच याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांची जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटेल आणि ही पदभरती झालेली बघण्यासाठी भेटेल मित्रांनो. ठीक आहे, मंजुरी भेटलेली मित्रांनो, कधीही जाहिरात पडू शकते मित्रांनो. तर त्यानुसार आपल्याला कोतवाल पदाविषयी संपूर्ण माहिती इथं असायला पाहिजे. ठीक आहे, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो बघा. कोतवाल पदासाठी जर म्हटलं तर बघा, आपल्याला संपूर्ण थोडक्यात माहिती दिलेली आहे. कोतवाल पदासाठी म्हटलं तर आपल्याला शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे. ठीक आहे, कमीत कमी 10वी उत्तीर्ण. आधी 7वी होतं, आता 10वी आपल्याला उत्तीर्ण पाहिजे अशी शैक्षणिक पात्रता केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं की आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला 200 जागा आहेत, तर तिथल्या जागांसाठी त्याच जिल्ह्याचे उमेदवार इथं अर्ज भरू शकतात. इतर जिल्ह्यांतील उमेदवार इथं अर्ज भरू शकत नाही. परंतु काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो. सर्व जिल्ह्यांतील जी पदभरती आहे ती एकासोबत होणार आहे मित्रांनो, किंवा आपल्याला मागे पुढे जाहिरात आलेल्या बघण्यासाठी भेटतील मित्रांनो. परंतु जवळपास सर्व जिल्ह्यांसाठी इथं जर म्हटलं तर आपल्याला पदसंख्या रिक्त बघण्यासाठी भेटतील मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही मित्रांनो. सर्व जिल्ह्यांसाठी इथं जाहिरात येत आहे. त्या जिल्ह्याचे उमेदवार त्यांच्या जिल्ह्यासाठी इथं अर्ज करू शकतात, फक्त 10वी पास वरती. ठीक आहे, वयाची अट जर म्हटलं तर आपल्याला मागील जी पदभरती झाली, आता लेटेस्ट वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पदभरत्या झाल्या, तर त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला वयाची अट कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. आपल्याला जर म्हटलं तर पगार किती असतो मित्रांनो. ठीक आहे, आता कोतवाल जर म्हटलं तर आपल्याला इथं जर म्हटलं तर पगार चांगला असतो मित्रांनो. एवढा देखील कमी पगार राहत नाही मित्रांनो. आधी जर म्हटलं तर 7 ते 10,000 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेमेंट असायचं मित्रांनो. परंतु आता कोतवालाच्या पेमेंटमध्ये देखील वाढ करण्यात आलेली मित्रांनो. हे जे पेमेंट असणार आहे मित्रांनो, 15,600 ते 49,100 याच्या दरम्यानमध्ये तुम्हाला इथं पेमेंट असणार आहे मित्रांनो. म्हणजे चांगलं पेमेंट असणार आहे, काही काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो. आपल्याला कोतवाल हे जे पद आहे मित्रांनो, गट ड वर्गातील हे पद बघण्यासाठी भेटतं मित्रांनो. तर
अभ्यासक्रम जर म्हटलं तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा अभ्यासक्रम आणि हा अभ्यासक्रम तुम्हाला कुठून भेटेल, प्रॅक्टिस कुठून करायची याच्याबद्दल देखील माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे मित्रांनो. तर बघा याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कोतवालाचे जे पण अधिकार व कर्तव्य आहेत आणि याच्यामध्ये पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य देखील अभ्यासक्रमानुसार तुम्हाला विचारले जातात कोतवाल पद भरतीसाठी आणि जिल्ह्याची माहिती तुम्हाला विचारली जाते. प्रत्येक जिल्ह्याचा जर पेपर म्हटलं तर आपल्याला जिल्हास्तरीयच होतो, ठीक आहे, जिल्हा स्तरावरतीच होतो. त्याच्यामुळे जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला 9-10 त्या जिल्ह्याचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि इथून मागचे जर म्हटलं तर आपल्याकडे भरपूर कोतवालाच्या प्रश्नपत्रिका आहेत, पोलीस पाटलाचे देखील क्वेश्चन पेपर आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर याच्यानुसार जर म्हटलं तर पोलीस पाटील आणि कोतवालचा अभ्यासक्रम थोडाफार सारखाच आहे मित्रांनो. फक्त पोलीस पाटलासाठी जर म्हटलं तर आपल्याला 80 मार्काचा पेपर असतो आणि कोतवाल या पदासाठी जर म्हटलं तर 50च आपल्याला प्रश्नांचा पेपर असतो, परंतु प्रत्येक एक प्रश्न 2 मार्कासाठी असतो, ठीक आहे. म्हणजे 50 प्रश्नांचा पेपर असतो, परंतु प्रत्येक एका प्रश्नाला 2 गुण असतात. त्याच्यामुळे आपला 100 मार्काचा इथे पेपर असतो. आणि पोलीस पाटलासाठी जर म्हटलं तर 20 गुणांची मुलाखत असते, त्याच्यामुळे 80 गुणांचा इथं पेपर बघण्यासाठी भेटतो. तर एवढाच फरक आहे, बाकी संपूर्ण पोलीस पाटील आणि कोतवालचा अभ्यासक्रम हा सारखाच असतो मित्रांनो. त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स देखील तयार केलेल्या आहेत. मागच्या देखील पदभरतीसाठी आपण नोट्स तयार केल्या होत्या. तर तेव्हापासून जर म्हटलं तर आपण आतापर्यंत कोतवाल व पोलीस पाटील दोन्ही पदभरतींच्या नोट्स उपलब्ध करून देत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे मित्रांनो बघा, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, IMPGK याच्यामध्ये तुम्हाला भेटतील मित्रांनो. चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला सर्व काही भेटून जाईल. याच्या व्यतिरिक्त कोतवाल व पोलीस पाटील याच्या अधिकार व कर्तव्य, जिल्हा माहिती सेपरेटली, ज्या पण जिल्ह्याची जाहिरात सर्वप्रथम येईल त्याची सेपरेटली डिटेलमध्ये माहिती लगेच तुम्हाला भेटून जात असते मित्रांनो. जिल्हा माहितीवरती 9-10 प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जातात, ठीक आहे. त्याच्यामुळे जिल्हा माहिती प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी तुम्हाला दिली जाते आपल्या नोट्समध्ये, ठीक आहे. जेव्हा जाहिरात येईल, ज्या दिवशी जाहिरात येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच लेटेस्ट अपडेटनुसार तुमची जिल्ह्याची माहिती दिली जाते. कारण याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, मागच्या परीक्षेच्या अनुभवानुसार आता जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला तुमचे जिल्हाधिकारी, जे पण उपविभागीय अधिकारी किंवा आपले महत्त्वाचे जे पण अधिकारी असतील त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही पुस्तकामधून जिल्हा माहिती करायला गेली तर जिल्ह्याचे जे लेटेस्ट अपडेटेड जे क्वेश्चन आहेत मित्रांनो ते कव्हर होते नाही. तर त्याच्यामुळे आपण काय करतो, जेव्हा पण ज्या पण जिल्ह्याची पोलीस पाटील किंवा कोतवालची जाहिरात येत असते त्याची लगेच PDF टायपिंग करायला देतो जिल्हा माहितीची स्पेशल, आणि तीच आपल्याला या नोट्समध्ये उपलब्ध करून देत असतो मित्रांनो, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर मागील झालेला आपल्याला पोलीस पाटील व कोतवालच्या एकूण 25+ प्रश्नपत्रिका देखील याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो. म्हणजे सर्व एकत्रित एकाच ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. आणि बाकी जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी वगैरे या सर्व विषयांच्या सेपरेट विषयाचा सेपरेट नोट्स भेटतील. याच्यामध्ये तुम्हाला अधिकार कर्तव्य देखील सेपरेट PDF स्वरूपामध्ये भेटेल मित्रांनो. प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स ते डिटेलमध्ये तुम्हाला याच्यामध्ये या भेटून जातील मित्रांनो. आणि मागील क्वेश्चन पेपर देखील सर्व भेटून जातील मित्रांनो पोलीस पाटील व कोतवालच्या, ठीक आहे. दोन्ही पदांचा अभ्यासक्रम सारखाच आहे, फक्त प्रश्नांची संख्या कमी जास्त आहे. पुन्हा सांगतो, कोतवाल पदासाठी 50च प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिका देखील झालेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मी इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत मित्रांनो, ठीक आहे. कोतवालसाठी 50च प्रश्न विचारले जातात आणि ते असतात प्रत्येक एक प्रश्न 2 गुणांसाठी, म्हणजे 50 प्रश्न 100 गुणांसाठी, ठीक आहे. आणि डायरेक्टली एकदाच लेखी परीक्षा होत असते आणि डायरेक्टली लेखी परीक्षेवरतीच तुमचं सिलेक्शन होत असतं मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त पोलीस पाटलासाठी जर म्हटलं तर आपल्याला 80 गुणांचा पेपर असतो. अभ्यासक्रम पूर्ण सारखाच असतो, काहीच बदल नाही. पोलीस पाटील आणि कोतवालची प्रश्नपत्रिका जवळपास 90% सारखीच असते. फक्त आपल्याला प्रश्नांची संख्या जास्त असते. पोलीस पाटलासाठी 80 मार्काचा पेपर असतो आणि 80 प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातात. आणि पोलीस पाटलासाठी हे 80 प्रश्न का असतात, कारण त्याच्यासाठी मुलाखत देखील असते 20 गुणांची. त्याच्यामुळे 80 मार्काचा पेपर आणि 20 गुणांची मुलाखत, टोटल 100 गुणांवरती सिलेक्शन होत असतं. तसं कोतवालसाठी फक्त पेपरच असतो 50 गुणांचा, 50 आपल्याला जे पण प्रश्नांचा, आणि ते प्रश्न असतात 100 गुणांसाठी आणि डायरेक्टली तुमचं पेपरवरती सिलेक्शन केलं जातं मित्रांनो. 1 टाइम पेपर तुम्हाला इथे द्यावा लागतो, ठीक आहे. तर त्या अनुषंगाने आपण सर्व क्वेश्चन पेपर आणि सर्व विषयांच्या नोट्स देखील देतोय मित्रांनो. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे ₹199, ठीक आहे. जॉईन करण्यासाठी जास्त काय करायची गरज नाही मित्रांनो. इथे बघा नंबर दिलेले आहेत, कोणत्याही नंबरवरती, दोन्ही नंबर आपले फोन पेला आणि व्हॉट्सअपला आहेत मित्रांनो. कोणत्याही नंबरवरती फोन पे करा, गुगल पे करा किंवा पेटीएम करा आणि त्याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा, ठीक आहे. पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला 2 ते 5 मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल, सर्व मागील क्वेश्चन पेपर वगैरे उत्तरासोबत तुम्हाला भेटून जातील. याच्यामध्ये असं नाही की
तुम्हाला उत्तर भेटणार नाही मित्रांनो. सर्व क्वेश्चन पेपर देखील उत्तरासोबत याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील आणि या मागील क्वेश्चन पेपर इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाही मित्रांनो, कारण या क्वेश्चन पेपर आपण 4-5 वर्षापासून कलेक्ट करत आलेलो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस पाटील आणि कोतवाल दोन्ही पेपर ऑफलाईन होतात. ऑफलाईन पेपर झाल्यामुळे क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठे जास्त भेटणार नाही, परंतु भरपूर आपल्या ग्रुपला पोलीस पाटील किंवा कोतवालचे जे पण अभ्यास करणारे विद्यार्थी होते ते जॉईन आहेत. त्यांच्याकडून भरपूर आपण गेल्या 4-5 वर्षापासून या क्वेश्चन पेपर कलेक्ट करत आलेलो आहे. तर तेव्हा कुठे आपल्याकडे 20-25 प्रश्नपत्रिका इथं जमा झालेले आहेत. तुम्हाला फोटो याच्यामध्ये पण भेटतील, म्हणजे ऑफलाईन पेपर होतो म्हणजे फोटो फॉर्मॅटमध्ये देखील भेटतील आणि आपण टायपिंग देखील करून घेतलेले आहेत मित्रांनो. त्या टायपिंग स्वरूपामध्ये देखील भेटतील. उत्तरासोबत तुम्हाला या क्वेश्चन पेपर दिले जातील मित्रांनो. सर्व एकत्रित भेटणार आहे आपल्याला सर्व विषयांच्या नोट्स आणि क्वेश्चन पेपर दोन्हीची किंमत असणार आहे 199. तर कोणत्याही नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर लगेच तुम्हाला जॉईन केलं जाईल. सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला पाठवले जातील आणि जिल्ह्याची माहिती तुम्हाला लगेच अपडेटेड भेटून जाईल मित्रांनो. ज्या दिवशी जाहीर येईल त्याच्या 2 दिवसानंतर जिल्ह्याची माहिती तुम्हाला लगेच अपडेटेड याच नोट्समध्ये तुम्हाला जास्त किंमत द्यायची गरज नाही. याच पेमेंटमध्ये जिल्ह्याची माहिती तुम्हाला अपडेटेड भेटून जाईल मित्रांनो. तशी आपल्याकडे ऑलरेडी टायपिंग केलेली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांची माहिती, परंतु सांगितल्याप्रमाणे लेटेस्ट तुमच्या जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न येतात ती देखील तुम्हाला आपल्या याच नोट्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या या नोट्स आपण तयार केलेल्या तर याचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. बाकी जर म्हटलं तर पदभरतीला इथं सुरुवात झालेली आहे. आजच अपडेट आहे मित्रांनो. कोणत्याही क्षणाला इथं जाहिरात येऊ शकते मित्रांनो. तर जे पण अपडेट असेल ते रेग्युलर तुम्हाला आपल्या या चॅनलवरती भेटत राहील. त्यासाठी एक ग्रुप देखील बनवला आहे, त्या ग्रुपला देखील जॉईन व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर त्या व्हॉट्सअपवरती कोणत्याही या पदभरतीचं जेव्हा लगेच अपडेट येणार आहे ते लगेच तुम्हाला तिथं भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.